नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुळाची लापशी तयार करतोय। त्यासाठी अर्धा कप लापशीचा रवा म्हणजेच गव्हाची भरड घेतली आहे। यालाच बहुतेक जण दलिया सुद्धा म्हणतात। तयार होणारी लापशी आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे ती झटपट तयार होणार आहे। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं। तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मोजून इथे 2 चमचे आपण साजूक तूप घेतलं आणि बारीक आचेवर तूप हे चांगलं गरम करून घेतलं। तूप गरम झाल्यावर हा लापशीचा रवा घालायचा आणि आता हा रवा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा। त्यासाठी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी आचेवर बघा सतत असं हलवत एकसारखं मिक्स करत तुपामध्ये हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। तुपामध्ये जसजसा आपण हा रवा भाजू तसा याचा रंग बदलतो बघा। हा लापशीचा रवा चांगला असा पांढरट दिसायला लागतो। तर आता हा रवा भाजतो तर दुसऱ्या गॅसवर बघा एका पातेल्यामध्ये ज्या कपने मोजून आपण रवा घेतला त्याच कपने मोजून 3 कप पाणी घेतलं आहे। जर तुम्ही 1 वाटी किंवा 1 कप लापशीचा रवा घेतला तर त्यासाठी 3 वाटी पाणी घालायचं। तर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, त्यामुळे 3 कप पाणी घातलेलं आहे। तर एकीकडे हे पाणी चांगलं गरम करण्यास ठेवलं तर दुसरीकडे बघा सतत ढवळत इथे रवा सुद्धा छान असा खमंग भाजला गेलेला आहे। रव्याचा रंग बघा मस्त असा पांढरट झालेला आहे। इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा। रवा चांगला असा भाजला की लगेच यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे। तर आता भाजलेल्या रव्यामध्ये ना गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। यासाठीच आपण दुसऱ्या गॅसवर बघा पाणी गरम करून घेतलं होतं। तर आता संपूर्ण पाणी यामध्ये ओतूया आणि पाण्यात रवा चांगला मिक्स करून कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, त्यापेक्षा जास्त करायच्या नाही। 2 शिट्ट्यांमध्ये मध्यम आचेवर व्यवस्थित हा रवा छान असा शिजला जातो आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण उघडायचं। तर आता कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड होतो तोपर्यंत इथे मी काही ड्रायफ्रूट तळायला घेतली आहे। तर छोट्याशा भांड्यामध्ये चमचाभर तूप गरम करून त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं सुरुवातीला छान असं खमंग तळून घेतलं आहे। खोबरं हलक्याशा गुलाबी रंगावर तळून झालं की लगेच यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायची। तर ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम आणि बेदाणे घेतले। तर बेदाणे छान असे फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये गॅस बंद केल्यानंतरच अर्धा चमचा खसखस घालायची। तर गरम तूप असल्यामुळे खमंग अशी खसखस भाजली जाते। तर आता बघा आपले ड्रायफ्रूट सुद्धा छान असे तळून झालेले आहे। तर दुसरीकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर सुद्धा छान थंड झालेला आहे। तर आता झाकण उघडूया। इथे तुम्ही बघाल की रवा जो लापशीचा रवा आहे, जी भरड आहे ना ती छान अशी शिजली गेलेली आहे। दाना छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा। तर कुकरमध्ये लापशी शिजवण्याचा किंवा लापशी तयार करण्याचा हाच फायदा असतो की कमी वेळामध्ये लापशी तयार होते। तर या गुरुपौर्णिमेला तुम्ही ह्याच पद्धतीने लापशी तयार करून बघा। तर हा रवा सुद्धा छान शिजलाय बघा। तर आता पुन्हा एकदा गॅस चालू करायचा, गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची। आता इथे आपण गुळाची लापशी तयार करतोय, त्यासाठी इथे सारख्याच कपने मोजून बरोबर अर्धा कप भरून बारीक चिरलेला गूळ घातला। म्हणजे जेवढा आपण लापशीचा रवा घेतो ना तेवढाच यामध्ये गूळ घालायचा। तर यामध्ये अर्धा कपला अर्धा कप गूळ हा योग्य असं प्रमाण आहे, परंतु तुम्हाला जर अधिक गोड हवं असेल तर यापेक्षा थोडासा गूळ जास्त घाला। तर बघा गूळ हा बारीक चिरून घेतल्यामुळे ना तो चांगला मिक्स झालेला आहे, लवकर असा वितळलेला आहे आणि गूळ वितळल्यामुळे ना थोडंसं हे रसरशीत झालेलं आहे, म्हणजेच गुळाला पाणी सुटलेलं आहे। तर असंच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा अजिबात कुकरला चिटकलेला नाही, छान मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे। तर आता यामध्ये तुपामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालूया। तर बघा तुपासहितच यामध्ये मी ड्रायफ्रूटचे संपूर्ण काप घातले, म्हणजे टोटल यामध्ये आपण 3 छोटे चमचे तूप घातलेला आहे। आणि फ्लेवरसाठी आता पाव चमचा जायफळ पावडर आणि पाव चमचा वेलची पावडर घातली। तर जायफळ आणि वेलची पूड सर्वात शेवटी घालायची।
म्हणजे त्याचा फ्लेवरही छान टिकून राहतो. आता पुन्हा एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. तर इथे आपली गुरुपौर्णिमा विशेष कमी वेळामध्ये झटपट अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे. ही लापशी बघा किती छान दिसत आहे, मस्त रसरशीत आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे. जेवढी ही दिसायला छान आहे ना, तेवढीच खायला देखील पौष्टिक रुचकर अशी लागते. तर तुम्ही देखील करून बघा. तर गुरुपौर्णिमा विशेष मंदिरामध्ये बहुतेक ठिकाणी लापशीचा महाप्रसाद दिला जातो. तर ह्याच पद्धतीने तुम्ही देखील करून बघा. तर कुकरमध्ये लापशी बनविण्याची ही सर्वात सोपी अशी पद्धत आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की फॉलो करा. तर बघा छान अशी दाणेदार आपली ही लापशी तयार झालेली आहे. दिसायला देखील छान अशी दिसत आहे. गुळाचे योग्य प्रमाणानुसार तुम्हाला ही रेसिपी करून दाखवलेली आहे. तर रेसिपीला नक्की लाईक करा.